महाराष्ट्र शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना विविध सक्षम योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनेचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना मिळतच नाही. याउलट जे बांधकाम कामगार नाहीत अशा खोट्या कामगारांना मिळतो. म्हणजेच खरा बांधकाम कामगार उपाशी व खोटे बांधकाम कामगार तुपाशी, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. गेल्या 10 वर्षापासून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना राज्य शासन व कामगार कल्याण मंडळाद्वारे आर्थिक, सामाजिक, आरोग्य, सुरक्षा, कौटुंबिक व इतर योजना जाहीर केली आहे. या बांधकाम कामगारांच्या नोंदणीपासून योजनेचा लाभ मिळेपर्यंत सर्व हक्क व अधिकार प्रत्येक जिल्हानिहाय सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेली आहेत. म्हणजेच सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांची योजना चालते. असे असताना या योजनेचे लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना मिळवून देण्यात प्रशासन निष्क्रिय बनले आहे. त्यामुळे खऱ्या बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. खाजगी दलाल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोट्या कामगारांना योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. त्याचबरोबर माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितले तरी 1 महिना मुदत संपली तरी ही माहिती दिला जात नाही. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना तीव्र आंदोलन हाती घेणार आहे, असा इशाराही कारंपुरी महाराज यांनी दिला आहे. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी आपल्यासमोर येत असताना कामगार हा श्रमिक कामगार यातील प्रमुख घटक म्हणजे बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकार व कामगार कल्याण मंडळाने जे काही कायद्यामध्ये योजना केलेली आहे लाभाचे, त्यामध्ये आरोग्याचे, सुरक्षाचे, आर्थिक योजना, भोजन योजना, सांसारिक साहित्य वाटप योजना, असे अनेक योजना काढल्या. परंतु बांधकाम कामगारांना जो आहार योजना किंवा अन्नदान योजना केली होती, ती योजना पूर्णपणे भ्रष्टाचारी आणि नावाला असलेली योजना असल्या कारणाने ते मध्येच बंद पडले. खरं पाहता आमचं म्हणणं असं आहे की बांधकाम कामगारच खरं बांधणीचं नोंदलं जात नाही. म्हणून या खरा बांधकाम कामगार राहिला उपाशी आणि खोटे कामगार या ठिकाणी राहिले तुपाशी, अशी परिस्थिती होत आहे. मी एक जबाबदार पक्षाचा प्रमुख असल्या कारणाने आणि जवळ 25 ते 30 वर्ष मी या क्षेत्रात काम करत असताना या बांधकाम कामगारांची नोंदणी चुकी अशी माझी नेहमी तक्रार आहे. पण ज्या वेळेला कौटुंबिक सांसारिक साहित्याची वाटप करत असताना या साहित्य वाटपाची यादी की ज्यांना तुम्ही बांधकाम कामगार म्हणून दिलेला आहात याची आम्हाला माहिती द्या, अशा प्रकारचे माहिती अधिकारपत्र माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना दिलं. महिना उलटून गेला तरी देखील आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली नाही आहे. तो अधिकार माहिती अधिकारी जे आहेत त्यांनी म्हणतात तो अधिकार जिओलेला आहे. गव्हर्नमेंट कामगार आयुक्त कामगार अधिकाऱ्यांना आहे असं म्हणतात. म्हणजे यांनी ही माहिती द्यायचीच नाही अशी ठरविलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी इशारा देतो की कायद्याच्या माध्यमातून यामध्ये कोणकोण दलाल आहेत, कोणकोण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे हात आहेत. यापूर्वी अगोदर एक अधिकारी सस्पेंड झालेला आहे अशा नोंदणीमुळं. तरी देखील यांना कशाची भीती नाही आहे. या राज्यात सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे, असुरक्षित सरकार आहे, महिला सुरक्षित नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा जो केलेला पडतो अशा या सरकारमध्ये अधिकाऱ्यावर आपण काय विश्वास या ठिकाणी ठेवायचं. म्हणून मी जाता एवढंच सांगेन की या बांधकाम कामगारांचा पूर्ण तडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कायदेशीर मार्ग अवलंबणार आणि यांचा पूर्णपणे 7/12 पूर्ण बाहेर काढणार असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.